धन्यवाद प्रभुत कांबळे यांचा आवाज आपण ऐकलात खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. पहिली मॅच या ठिकाणी पूर्ण झाली आणि दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतो. एका बाजूने क्षितिज रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नैतिक 11. पहिला बॉल आणि पहिला बॉल आपण पाहतोय गॅपमध्ये. अगदी डिफेक्सच्या कव्हर रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. गॅपमध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. पहिल्या बॉलवरती धावा मिळतील 4. हा असेल या स्पर्धेमधील नेत्रदीपक चौकार. पोस्ट सेवा फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट. बॅकफुटला जाऊन इथे आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. डॉट बॉल असेल. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पुढे एकदा कव्हर रिजनला खराब क्षेत्ररक्षण. बॉल ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि खूप वेगवान आउटफील्ड आहे. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळणार आहे. चौकार. 4 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुढे एकदा सज्ज आहेत. बॅकफुटला गेलेत. आपण पाहतोय बॉलला दिशा दिली आहे. खूप लेट खेळत बॉलला. बॉल थर्डमॅन रिजनला खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. नजाकत पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहिलं बॅटरच्या माध्यमातून कमालीचा फटका होता. धावा मिळतील 4. या स्पर्धेमधला आणखी एक नेत्रदीपक चौकार. SKV प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या स्पर्धेचं. पुढचा बॉल आउट करण्याचा प्रयत्न खेळायचं होतं. ऑन साईडला स्लाइस झाला बॅटला आणि कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आली. पहिली सफलता. फलंदाज शाकिब इथे बाद होतील. दुसरा धक्का या ठिकाणी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरी विकेट आहे. फलंदाज बाद.
षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 लॉस ऑफ द 2 विकेट. नैतिक 11 संघ थोडीशी नैतिकता बॅटिंगमध्ये दाखवावी लागेल, कारण 2 विकेट तुम्ही गमावल्यात. 8 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जितेश, पहिला बॉल फुल टॉस होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. फुल टॉस वरती फुल टोल. हा 16 धावा धावफलकावरती आहेत. 16. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू अगदी स्क्वेअर लेग रिजन मधून पोहोचलेत. 2 धावेचा प्रयत्न झाला होता. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सतरा धावा धावफलकावरती या स्पर्धेचं आयोजन केलं. सन्मान्य या आयोजनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका ज्यांची आहे, सन्मान्य ओमी सुतार, सन्मान्य मोरेश्वर पाटील, रितेश पाटील, भावेश पाटील, केतन सुतार, भाविक पाटील, मिलिंद सुतार, राजू गायकर, वाकीब आणि राम, सर्वांचं खूप महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे आणि सर्वांचं अतिशय मनापासून कौतुक. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. खूप जास्ती बाहेर उजव्या इष्टीचा हा बॉल पिच झाला आणि पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. ज्यावेळेस आपण पाहिलं बॅटर बीट झालेत, विकेट किपर बीट झालेत. लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथे धावा मिळतील 4. असेल चौकार. बॅटचं एज मे बी होतं आणि बॅटच्या माध्यमातून हा चौकार आलाय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. धावफलकावरती. पुढचा बॉल ऋतिकसाठी. यावेळेस आपण पाहतोय बॅटचं एज लागलंय. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ थंडीचा असतो आणि आता उन्हाळा सुरू झालाय. बावटळी उठायला लागल्या की उन्हाळा सुरू झाला असं समजलं जातं. शांत होतं वातावरण आणि आता थोडीशी हवा खरं तर वातावरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22. गोलंदाज जितेश बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. नवीन बॅटर सुजित मैदानावरती. सुजितसाठी हा बॉल आपण पाहतोय वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका होता. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे. जितेश बॉलिंग ट्रॅकवरती. 24 धावा आल्यात, परंतु त्यासोबत 3 विकेट देखील महत्त्वाच्या अर्जित केल्यात गोलंदाजी करणारी टीम, अर्थात क्षितिज. ऑन साईडला फटका चांगला आहे.
आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजनला. चौकार आलाय, 4 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, जिथे 2 सफलता आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या 16 आणि 1 सफलता तिथे देखील आलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. गोलंदाज वकीब बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. 28 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. चला स्पीडअप आवश्यक आहे गोलंदाजी करणारी टीम. जास्ती विलंब आपण लावू नका. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल हलक्या हाताने आपण पाहिला, बॅकलेफ्ट खाली आणली, स्क्वेअर लेग रिजनला खेळले. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. जे काम सुईने होतं तिथे तलवार का वापरायची हेच बॅटरनं दाखवलं. पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्यात आणि 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 30. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 30 धावा धावपलकावरती. 8 षटकांची मॅच आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये द व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचन समिती संलग्न वांगणी प्रबुद्ध कांबळे सर आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत. बॉलर बॅक ड्राईव्ह, कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल आहे आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 30. डॉट बॉल आलाय. फलंदाज ऋतिक आणि माफ करा राजू आणि सुजित हे जोडी मैदानावरती आहे. यावेळेस देखील वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेनं धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. 31 धावा धावपलकावरती. नेक्स्ट मॅच विनर होईल याची नोंद आपण करून घ्या. पहिली मॅच MM स्पोर्ट्स संघानं जिंकली आहे आणि यामधून जो संघ जिंकेल त्या 2 संघांदरम्यान पुढची मॅच असेल. यावेळेस वाईट बॉल. रॉबिन राऊंड फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये वापरलं गेलंय, जिथे सामना क्रमांक 3 विनरचा होईल याची नोंद आपण करून घ्या. गोलंदाज वकीब गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावपलकावर धावा आहेत 32. यावेळेस देखील ऑन साईडला फटका खेळायचा होता. आपण पाहिलं शॉट अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. धाव तिथे प्राप्त झाली नाही. बॉल डॉट असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 32 धावा धावपलकावरती. गोलंदाज वकीब. पुढचा बॉल. फटका चांगला यावेळेस आपण पाहतोय. कमालीचं कव्हर ड्राईव्ह. डीपमध्ये खेळाडू आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 विकेट गमावल्यात. त्या ठिकाणी नैतिक 11 संघाने बॅटिंग चांगली करावी लागेल. थोडंसं विकेट टिकवून खेळावं लागेल. तर बॅट मैदानामध्ये मागवली. बॅट बदलली जाईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडवरती राजू आहेत. राजू आणि सुजित ही जोडी मैदानावरती. पुढचा बॉल. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे आणि इथे धावबाद होऊ शकले असते फलंदाज, परंतु कोसळले तिथे.
गोलंदाज वकीफ आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. थोडंसं स्पीडअप करा गोलंदाजी करणारी टीम. जास्ती विलंबाने आपण आहोत आणि जास्ती विलंब आपण लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. पुढचा बॉल त्यावेळेस आपण पाहतो फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लास्ट ऑफ दी 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. नैतिक 11 टीम. त्याला स्पीडअप करा विनंती आहे. जास्ती वेळ घेऊ नका. आज आणखी पुढच्या मॅच देखील जास्ती षटकांच्या आपल्याकडे बाकी आहेत आणि आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना सर्व संघांना आहे. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. स्पीडअप करा. स्पीडअप अपेक्षित आहे. षटक क्रमांक 4ला आपण सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल पंकज यांचा मिड विकेट क्षेत्रामध्ये हवाई प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषे पार. जबरदस्त फटका आपण पाहतोय. फलंदाज सुजित यांच्या बॅटमधून आला षटकार. 6 धावा. चला बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. षटकार आलाय. सुजित यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती पंकज यांचं स्वागत षटकारानं केलंय आणि एकूण 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 41-41. 41 धावा धावफलकावरती. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती पंकज यांच्या षटकार आलाय. पुढचा बॉल ऑस्टनच्या खूप जास्ती बाहेर आहे आणि पंचांनी वाईड घोषित केले. त्या बॉलला दंडित केलं जाईल एका धावेकरता आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42. पुढचा बॉल ऑस्टनच्या बाहेर. हा देखील बॉल 2 कंजेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो. लगातारचे 2 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे पंकज यांचा, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दबाव थोडासा त्यांच्यावरती देखील असणं स्वाभाविक आहे. पुढचा बॉल त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले, परंतु बॉल अगदी सीमारेषेच्या दिशेने गेलाय. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये धावा मिळतील 4. लॉफ्टेड हा फटका आहे. ड्राईव्ह चौकार. त्यावेळेस आपण पाहिलं स्विच हिट अटेम्प्ट केलाय आणि बॉल मात्र खूप फाईन ट्रॅव्हल झालाय. अगदी डीप थर्मॅन रिजन मध्ये. स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे आणि धावा मिळतील 4. हा असेल SKV चौकार. थँक्यू.
पुढचा बॉल ऑन साइडला पूल केलाय, हवेत उंच गेलाय, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, अंदाज चांगला आहे, झेल सुटलाय आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक SKV चौकार. फिफ्टी झाली बॅटिंग करणारी टीम. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55. पुढचा बॉल पुढे एकदा सफल झाले होते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. 55 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला सुजित. अप्रतिम बॅटिंग केली आहे सुजित यांनी. या षटकामध्ये एक षटकार आणि 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत लगातार. त्यानंतर हा डॉट बॉल. जबरदस्त बॅटिंग केली सुजित यांनी. आक्रमण केले गोलंदाज पंकज यांच्यावरती. पुढचा बॉल पुढे एकदा हवेत बॉल आहे, उंच देखील गेलाय आणि हा बॉल अगदी शॉर्ट फाईनल डीप फाईनल क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. हुक करत असताना आपण पाहिलं टॉप एज लागलं आणि इथे नशिबाची साथ बॅटर सुजितला मिळते. या षटकामधला खरं तर ही 5वी बाउंड्री आहे. एक षटकार आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 4 चौकार या षटकामध्ये आलेत आणि एक बॉल डॉट आला, 2 वाईड. महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पंकज यांचं एकूण धावफलकावरती धावा आहेत 59. 59. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 59 धावा धावफलकावरती आहेत. पुढच्या 4 षटकांसाठी ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल आणि पुढच्या 4 षटकांसाठी मायक्रोफोनवरती जेव्हा मॅचला सुरुवात होईल प्रबुद्ध कांबळे सर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील. धन्यवाद. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. ग्रुप ग्रामपंचायत सांगोड्या कोंढारे माजी सरपंच, तदनंतर आपण पाहतो आदरणीय मनोज दादा पाटील, हितेंद्र कंस्ट्रक्शन, तुषार एंटरप्राइजेसच्या प्रोप्रायटर आहेत. तदनंतर आपण पाहतोय गिरीश दादा भोय,
उद्योजक टिटवाळा, तदनंतर आदरणीय साईनाथदादा भोईर, उद्योजक मांडा टिटवाळा, तदनंतर आदरणीय हेमंतजी केवण्या, हेमंत केणे माफी असावी, समाजसेवक कोंढारे, तदनंतर आमचे आदरणीय कोंढेरी माफी असावी, कोंढेरीचे आहेत, तदनंतर माननीय अनिलजी गायकर साहेब, समाजसेवक वडवली, तदनंतर आदरणीय उत्तमजी पाटील आपण पाहतोय, पोलीस पाटील आहेत मुठवळ गावाचे, तदनंतर आदरणीय आसिफ पावले साहेब, उपसरपंच वासुंद्री, तदनंतर आदरणीय अंकुजी पाटील साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कुंडारी, माजी सरपंच, तदनंतर आदरणीय अविनाशदादा भोईर आपण पाहतोय, ओमसाई ग्रुप अध्यक्ष व उद्योजक मांडा टिटवाळा, तदनंतर आदरणीय नरेशजी टेटकर साहेब, टेकडीकर साहेब, समाजसेवक कोंढेरी, तदनंतर आदरणीय नसीम पावले साहेब, समाजसेवक वासुंद्री, तदनंतर आदरणीय अभिमन्यू पाटील साहेब सांगोड्या, तदनंतर आदरणीय राजेंद्र वामनजी मगर साहेब, सरपंच ग्रामपंचायत घोटसई, तदनंतर आदरणीय महेशजी हेगड्या, युवा सेवा सरसचिव मोहने टिटवाळा, तदनंतर शनेश्वर सुतार साहेब, समाजसेवक सांगोड्या, तदनंतर आदरणीय गणेशजी गायकर साहेब, समाजसेवक कोंढेरी, तदनंतर मोरेश्वरजी पाटील साहेब, समाजसेवक सांगोड्या, हरेश्वर पाटील साहेब आपण पाहतो, समाजसेवक सांगोडे, तदनंतर रणजितजी केणे साहेब, समाजसेवक कोंढेरी, तदनंतर नरेशजी गायकर साहेब, समाजसेवक कोंढेरी, तदनंतर केतनजी सुतार साहेब आपण पाहतोय, समाजसेवक सांगोड्या. पूर्ण आपण पाहतो या स्पर्धेसाठी नक्कीच आम्हाला हे सर्व मान्यवर नक्कीच स्पॉन्सरशिप लाभली गेल्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील सरसे अधिक आभार की आपण आपला या स्पर्धेसाठी नक्कीच हातभार दिला, मोलाचं योगदान देखील दिलं. नाव बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय, एका बाजूला संघ आहे क्षितिज रॉयल्स विपक्ष नैतिक 11, या दोन संघांमध्ये आपण पाहतो या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना, आणि पहिल्या इनिंगला सुरुवात झाली आहे आणि 4 षटकानंतर नक्कीच आपण पाहतोय 5व्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. गोलंदाज भावेश पहिल्या चेंडूवरती षटकार घालला, त्यानंतर एक सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट संपादित करतोय. सूरज केणे यांनी जर षटकार हॅट्रिक संपादित केली तर सुखदेव बुवा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच नॉन स्ट्रायकरचा आपण बॅट्समन पाहतोय राजू गायकर यांनी जर हॅट्रिक संपादित केली तर षटकारांची नरेश गायकर साहेबांकडून नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दोन्ही फलंदाजासाठी आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये परवणीय मेजवानी षटकार मारा आणि 1000 रुपयाचं नक्कीच इथून बक्षीस घेऊन जा. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर लेगला पंचांच्या अगदी बाजूने चेंडू चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक घ्या. एक सिंगल आपण पाहतोय या दरम्यान घेतली धावसंख्यावर धावा झाल्या 69, 69 धावा. धावा आपण पाहतोय. भावेश हे स्पेल 5 चेंडू फेकून झाले. 69 धावा अद्याप पाहायला गेलं तर 10 धावा या स्पेलमध्ये त्यांनी खर्च केलाय. राजू आणि सूरजची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. राजूने एकाएकी किल्ला लढवला आपल्या संघासाठी, चांगली फलंदाजी तो करतोय. नेट नंबर 3 वरती आला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप होती आणि चेंडू फेकून दिला. आपण पाहतो अलंग तो कार्पेट चाललाय डीबी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पंचाचा निर्णय आलाय 4 चौकार. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला भावेशच्या विरुद्ध शेवट गोल केला त्या षटकाच्या, आणि आपण पाहतो आता धावफलकावर धावा झाल्यात एकंदरीत 73. लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहतोय क्षितिज रॉयल्स या संघाची ही परिस्थिती. 6व्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज आपण पाहतोय संदेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. नक्कीच परवणी आहे. राजू आणि
आपण पाहतोय फलंदाज सुरजसाठी जर षटकार हॅट्रिक संपादित दोघं बॅट्समन केले तर आमच्या मान्यवरांकडून त्यांना नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आता सूरज असेल राजूच्या बॅटमधून आपण या आधीच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहिलाय. धावफलक नेहून त्याने पोहोचवले त्या चौकाराच्या साह्याने 73-73 या धावसंख्येकडे. पहिल्या सामन्यामध्ये 125 धावा बनल्या. या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. SKB प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे मात्र आयोजन दमदार. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू हुक केला चाललाय आपण पाहतोय डीप बॅकवर्ड मध्ये. पंचांचा निर्णय आल्या धावा 6 षटकार. पाहतो संदेश आला मात्र त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेळून काढलाय सूरजने. राईट आर्म राऊंड विकेटने पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बॅटने शॉर्ट आर्म जामचा फटका पाहायला चालला. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घ्यायची होती मात्र इथून पाहायला गेलं तर राजूने नकार दिलाय आणि त्याच कारणास्तव इथून मिळाली एक धाव. धावफलकावर आता धावा झाल्या आपण पाहतोय 80 धावा इथून झाल्या. चांगलं मोठं नक्कीच लक्ष ठेवलं जाईल सेकंड इनिंग मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला खेळायचं होतं. ब्लाइंड स्ट्रोक पाहिला चेंडू बॉडीवरती आदळलाय आणि इथून एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होते तू मे झाली मैदानामध्ये. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतो जो कव्हर्सच्या रिझन मध्ये होता आणि इथून धावा आपण पाहतोय नक्कीच 2 मिळतील आणि धावफलक आपण पाहतोय 82 या धाव संख्येवरती. पुढील चेंडू बॅटचा प्रॉपर टायमिंग चेंडू चाललाय आपण पाहतो आता डीप स्क्वेअर लेगला हा षटकार. संदेशने जर एक विकेट संपादित केली तर आमचे मान्यवर मोहन सुतार साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा चेंडू सोडून दिलाय किपर इथून मात्र बीट होतोय आणि पंचांचा निर्णय यस इट इज व्हाईट बॉल प्लस मिळतील ह्या 4 धावा आणि टोटल ह्या 5 धावा धावफलकावरती नक्कीच ऍड होतील. संदेशची गोलंदाजी आता मात्र खराब आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तिथून मात्र दबावाखाली गोलंदाज आपण पाहतो संदेश दिसला. धावफलकावर आता धावा झाल्या एकंदरीत 93 आणि अजूनही या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत आणि या 2 चेंडूवरती नक्कीच धावा घ्यायचा प्रयत्न देखील सूरज आणि राजूचा असेल. खराब गोलंदाजी आपण पाहतोय संदेशची. 1+4 ह्या 5 धावा ऍड झाल्या आहेत आणि 93 आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती धावा एकंदरीत जमवल्या गेल्यात. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपण संघ पाहतोय क्षितिज रॉयल्स. पुन्हा एकदा कीपर बीट झालाय आणि हा देखील चेंडू चालाय पंचांनी सांगितलंय नो बॉल आणि पुन्हा एकदा मिळतील या 5 धावा. पहिला चेंडू यादीचा पाहिला तर खऱ्या अर्थाने वाईट होता आणि त्यावरती 4 धावा मिळाला. हा चेंडू आपण पाहिला वेस्ट हाईटच्या वरती होत्या आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केला आणि इथून आता उघडा डोळे पहा हे नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावफलकावर आता धावा झाल्यात आपण पाहतोय 98. पुढचा चेंडू आता मात्र वॅकहँड एरिया डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर होतोय आणि अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय आपण पाहतोय 4 धावांसाठी चौकार.
या चौकाराच्या साहाय्याने इथून मात्र 100 पार झाली आहे आणि धावफलकावर आपण पाहतोय 102 धावा लागल्यात. पुढील चेंडू बॅटशी कडा आणि इथून पुन्हा एकदा आपण पाहतो नॉर्थ स्टॉप रिजन मध्ये चेंडू चाललाय. किपर देखील बीट झाला, प्रयत्न चांगले होत्या मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार. मिळतील धावा 4. चौकार. धावफलक आपण पाहतो आता पोहोचलाय 106 या धावसंख्येवरती. संदेशने तब्बल आता या षटकामध्ये आपण पाहतो 29 धावा खर्च केल्या. धावफलकावर आपण पाहतोय आता 6 षटकांती 106 धावा. गडी मात्र गमावलेत आपण पाहतोय नैतिक 11 या संघाने 4. या सामन्यामध्ये देखील 100 पार झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील 100 पार झाली होती आणि या क्रीडांगणाचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीचं हे क्रीडांगणे धावा येत आहेत. कॉन्क्रीट विकेट आपण पाहतो सातत्याने आता स्पर्धेमध्ये दिसायला लागली आहे आणि या देखील स्पर्धेमध्ये आपण कॉन्क्रीट विकेट पाहिली. गोलंदाज आपण पाहतोय वाकीप आलाय 7वं षटक घेऊन. पहिला चेंडू प्रॉपर टायमिंग आणि हव्याच्या जोरावर चेंडू चाललाय फरार. 6 धावांसाठी आलाय आपण पाहतोय विकेटला हा षटकार. स्पर्धेचा नियम आहे बॉल हरवला, फुटला किंवा ओला झाला तर नवीनच चेंडू देण्यात येईल. काही स्पर्धेचे नियम असतात तेच त्या स्पर्धेत देखील आहेत. जुना बॉल आलाय मैदानामध्ये, मॅच बॉल आलाय तोच घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो वाकिबच्या विरोधात हा षटकार ठोकलाय. 7वं षटक हाताळायला आला होता. जर मात्र इथं विचार केला ना 4थं षटक पंकजने हाताळलं त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. 5वं षटक भावेशने हाताळलं त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. 6वं षटक संदेशने हाताळलं त्याच्या देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आणि 7व्या चेंडूवरती देखील इथून षटकार आपण पाहतोय वाकिबच्या विरोधात. चेंडू हवेमध्ये होता आपण पाहतोय फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इथून मात्र झेल झाला जमिनीला दान आणि सूरज सारख्या फलंदाजाला इथून मात्र पाहायला गेलं तर जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भवचा त्याला आशीर्वाद लाभलाय. हा आशीर्वाद त्याला नक्की सार्थक ठरेल का येणारे चेंडू सांगतील. मात्र आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राजू यांना ज्यांनी मात्र चांगली फलंदाजी मैदानामध्ये केली. चौकार षटकारांची लयलूट ह्या रखरखत्या उन्हात त्यांची बॅट टरपली. पुन्हा एकदा ऑन साइडला आता मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर पुन्हा चेंडू होईल फरार. राजूच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. राम जाधव साहेबांच्या माध्यमातून राजूसाठी आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. 43 आपण पाहतोय वैयक्तिक 43 धावेंवरती खेळतोय. मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 119 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑनला होता तिथून तो आलाय आणि या चेंडूवरती मिळेल 1 धाव. आता मात्र 120 धावा झाल्यात. 120 आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. 8 षटकांचा सामना आहे आणि या धावा बनणे नक्कीच अपेक्षित असतात. त्या धावा बनल्यात. अजून या षटकातील 2 चेंडू फेकणे बाकी आहे. पुढील चेंडू इथून बॅटशी कडा. पंचांकडे अपील आहे. उत्साह देखील जास्त आहे आणि पंचांनी कदाचित नोट आउट घोषित केल्या. आम्हाला देखील थोडासा आवाज आलाय. मात्र मैदानामध्ये पंच आपण पाहतोय आपल्या निर्णयावरती ठाम आहे आणि हा डॉट चेंडू
डॉट चेंडूची गरज आहे कारण दफलकार धावा 120 जसं मी म्हटलं आणि इथून मात्र स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली ज्याला डेथ ओव्हर म्हटलं जातं. सेकंड ओव्हर आपण पाहतोय वाकिबेची शेवटचा चेंडू. स्टेप आउट झालाय डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि चेंडू फेकून दिलाय विडॉनच्या डोक्यावरून आपण पाहतोय लांब पल्ल्याचा षटकार मायटी हिट. पहिल्या सामन्यामध्ये बनल्या 125 या सामन्यामध्ये बनल्यात 126. राजू आणि सूरज दोन्ही फलंदाज इन फॉर्म मध्ये आहेत त्यांची बॅट मैदानामध्ये तळपते आणि दोघांनी इथून मात्र आता धुरा सांभाळली आहे आपल्या संघासाठी. नैतिक गेलेून संघ आपण पाहतो बॅटिंग करत असताना आणि आता मात्र गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये रितेश आला स्लॉगरचं हे षटक या पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय मिड ऑफचा मात्र त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू झाला फरार. मिळतील धावा 4. हा आला चौकार. आता मात्र 48 त्या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना आपण पाहतोय फलंदाज राजू गायकर याला आणि 2 धाव्यांपासून आता वंचित असेल जर त्या 50 कंप्लीट करण्यापासून. पुढील चेंडू हा चेंडू सोडून दिला आपण पाहतोय पंचांनी सांगितलं हा चेंडू नक्कीच खराब आहे आणि अवंतर 1 धाव मिळेल आपण पाहतो. आता धावफलकावर धावा झाल्यात 131 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंस आपण पाहतोय चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आला डीपी एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू पर्यंत पोहोचला आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. राजू गायकर यांची 50 मैदानामध्ये कंप्लीट झाले मेडन 100 आजच्या दिवसातील राजू गायकर यांनी कंप्लीट केलाय. बॅट दाखवायची आहे राजू यांना विनंती आहे. यस उमेश सुतार यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण पाहतोय. राजू गायकर यांना पुन्हा एकदा मिड विकेटला आता क्षेत्ररक्षक आहे अंदाज चुकलाय गलतीचं मिस्टेक चेंडू जमिनीला दान झालाय. दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात होत्या. 2 धावा कंप्लीट तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथून घडलंय काय मैदानामध्ये कदाचित विकेट थ्रो केली आहे राजू यांनी आणि फलंदाज बाद होईल हरकत नाहीये. वैयक्तिक पाहायला गेलं तर 52 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन आता मात्र डगआउटच्या रस्त्याला परततात आपण पाहतो मैदानामध्ये राजू गायकर. टाळ्या वाजला पाहिजे जर या फलंदाजाचा तुम्हाला गेम आवडला असेल ही खेळी आवडली असेल ही फलंदाजी आवडली असेल. आज मात्र पण पाहतोय राजू 40+ खेळाडू आहेत आणि मात्र त्यांनी चांगली कामगिरी आजच्या दिवसात केली आहे. पुन्हा एकदा आता नवीन फलंदाज आपण पाहतो इनॅट नंबर 6 वरती आलेला तेजस चेंडू चाललाय आपण पाहतो डी बॅकवर्डला क्षेत्ररक्षक आलाय स्क्वेअर लेगचा आणि तिसरी धाव इथून मैदानामध्ये आपण पाहतो चित्त्याच्या वेगाने दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्यात आणि या 3 धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला घेऊन जाईल आपण पाहतोय 138 या धावसंख्येवरती. लॉगवरचं षटक होतं आपण पाहिले या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झालेत अजूनही 2 चेंडू फेकणे बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता त्याला खेळून काढलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय डीप मध्ये दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून थोडासा थ्रो खराब आहे कीपरच्या डोक्यावरून थ्रो गेला शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कव्हरसाठी आलाय
आणि या 2 धावा इथून मात्र इन बिटवीन कंप्लीट झाल्यात. धावफलकावर आता धावा झाल्यात 140. आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्कोर, सर्वाधिक स्कोर आपण पाहतोय नैतिक 11 या संघाचा. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात होता, त्याला फेकून दिले. आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा देखील हाय अँड हँडसम षटकार. आणि क्षितिज रॉयल्स हा संघ आपण पाहतोय. संगणकाने सांगितलं होतं कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू, मात्र धावा आता आपण पाहतोय पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर नैतिक 11 या संघाच्या धावफलकावर लगावल्या गेल्यात 146 146 धावा. आणि इथून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 147 धावेंचं टार्गेट असेल. आणि जेव्हा मात्र पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, उत्तरार्धाचा खेळाला सुरुवात होईल. या ऐकूया पहिल्या 4 षटकांसाठी बदलापूरचा एक बुलंद आवाज तुषार शिंदे सरांना. थँक्यू सो मच. ये 2 मिनिटांनी कंटाळा आले का कंटाळा आले याला प्रत्येक काम
Hello. Thank you so much, DJ, and thank you so much, Tusharji Shinde sir, and thank you so much, प्रमोदजी प्रभूजी कांबळे. नक्कीच खूप सुंदर आवाज या सांगोडे कोंढेरी वासुंद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज संपूर्ण या कल्याण विभागामध्ये ऐकवत आहे. सर्व प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने थोडीशी माफी मागीन दोन्ही समालोचकांची, कारण पहिला सामनाच मध्ये आम्ही होतो आणि कुठेतरी तुमची साथ देता आली नाही. आणि रोशनजी संते सर देखील उद्याच्या दिवसामध्ये पोहोचतील. ते देखील आज बिझी शेड्यूलमुळे कुठेतरी येऊ शकले नाहीत. नाईट मॅचेस सुरू आहेत सर्व ठिकाणी, प्रीमियर लीग आणि चषक देखील सुरू आहेत आणि कुठेतरी व्याप आहे कामाचा भरपूर प्रत्येक समालोचकाला आणि हँडल होत नाही आहे. तुषार सर पाहायला गेलं तर शेड्यूल खूप बिझी आहेत सर्व समालोचकांचे. आज जर पाहायला गेलं तर पहिली मॅच दोन्ही सांगोडेचे संघ होते. एका बाजूने ओके ब्रदर्स आई गावदेवी 11 सांगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट MM11 साईका दिवाना सांगोडे. एका बाजूने मोहन सुतार मोरेश्वर पाटील यांची कंपनी संदीप पाटील कुमार पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूने ओके ब्रदर्स दोन बंधुराजांची जोडी केतन सुतार आणि ओमी सुतार यांच्या माध्यमातून तो ओके ब्रदर्स गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे असा संघ उभारला गेला. पहिला सामना रंगत भरा राहिला. नक्कीच MM11 टीमचा पकडा भारी होता, कारण मजबूत संघ आहे मित्रांनो. ताकदीचा संघ ऋतिक सारखा बलाढ्य खेळू त्या संघामध्ये असल्यावर कुठेतरी बोर्ड दाखवणं तितकं सोपं नाही मित्रांनो. एक चांगला खेळाडू दुसऱ्या बाजूने प्रवीण आणि केतन होते, परंतु पहिल्या डावामध्ये आणि पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ झाला साईका देवाना सांगोडे संघाचा. यामध्ये पहिल्या चेंडूवर सांगोडे गावचा ब्रँड दाखवतोय. भावेश पाटीलची बॅट आता उचलली गेली आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये येतोय आणखी एक दमदार षटकार. टीम सुरुवात होती आहे. धावफलक भल्ल मोठं उभारलं गेलंय. यावेळी मात्र चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. विचार केला तर वेगाने फेकला चेंडू, त्यानंतर बीट झाला फलंदाज. चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर एक डॉट चेंडू, 2 चेंडू आणि 6 धाबाचं धावफलक आपण पाहतोय. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय, कुठे लँड होईल? राजू गायकर आहे चेंडू खाली आणि या मॅच मध्ये राजू नावाचा बोलबाला राहिलाय. अप्रतिम झेल. अतिशय दर्जेदार झेल पकडला तिथे. राजू गायकर काल 11:30-12 वाजेपर्यंत होते आमच्या सोबत आणि राजू गायकर यांनी कुठेतरी म्हटलं होतं की उद्या काहीतरी वेगळा कार्यक्रम बघायला भेटेल आणि हात फिरवला तिथून. राजू गायकर नक्की स्माईल देतात मैदानाच्या आतमध्ये, कारण हा डाव आता चाललाय राजू गायकरच्या बाजूने कुठेतरी झुकलेला दिसतोय. अर्धशतक झलकावलं इन ॲक्शन मध्ये. डायनॅमिक डॅशिंग क्रिकेटर आहे मित्रांनो. कोंढेरी ग्राउंडमध्ये जेव्हा 40+ आणि मोठ्या कुठेतरी वयोगटातील खेळाडूंची चर्चा होते तेव्हा राजू गायकर हे नाव प्रथमतः घेतलं जातं मित्रांनो. आणि तोच दरारा 30 दशक कायम ठेवतोय. यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका लाजम आहे. क्षेत्ररक्षक पळतोय. धाबा किती मिळतील? 2 धाबा बघता बघता कंप्लीट केल्यात. तर सुपर संडेच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये 40+ सामना देखील होणार आहे. तर तिन्ही गावातील प्लेइंग 11 रेडी ठेवा. आपल्याला अंतिम दिवसामध्ये ते सामने केला
मिळतील, लक्षात घ्या. वेगाने फेकला चेंडू, प्रत्युत्तर दिले गतीला, कल्पकतेने चेंडू चाललाय सीमा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. पंकजची बाट तापली आहे. पंकजला आता इथे चांगला खेळ करावा लागणार आहे, कारण पाहायला गेलं तर स्कोर कार्डवर अतिरिक्त धाबा झळकावल्या. पहिल्या जर मॅचचा विचार केला तर 124 धाबा बनल्या. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 147, 146 आणि 47चं टार्गेट आहे. 70 ब्रँचचे चेंडू वापरले गेले या स्पर्धेत आणि त्याची टॅगलाईन आहे लगा तो सिक्सर. तिचा चेंडू समोरच्या दिशेने फटका लाजवाब. चेंडू पळतोय त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमा पार येतो स्वीपर कव्हरला. आणखी एक चौकार. षटक समाप्त झालं आणि षटक समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर धावफलकावर धाबांची टोटल आता झाली आहे 16 धाबा. पहिलं पॉवर प्ले अतिशय सुरेख पद्धतीने दोन्ही संघ खेळत आहेत, परंतु कुठेतरी पगडा थोडासा जास्त मजबूत आहे, तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. कारण 16 धाबा जरी खर्च केले असले तरी 147 सारख्या मोठ्या एव्हरेज शिखरभर चढायचं अजून श्रुतिक रॉयल्स या संघाला. वकीफ पावले, भावेश पाटील हे दोन खेळाडू नक्कीच महत्त्वाचे असतील या संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या दोन संघांवर, या दोन खेळाडूंवर नजर असेल. हे दोन महत्त्वाचे मोरे टिपतील का? भावेश तर बाद झाला, आता वकीफला बाद करण्यामध्ये यश प्राप्त होईल का तिथे मैदानाच्या आतमध्ये? नैतिक 11 कोंडीर या टीमला, जितू केने त्यांचा हा संघ. नक्कीच अनेक मान्यवरांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आदरणीय मान्य श्री जगन्नाना पाटील असतील, श्री नवनाथदादा भोय असतील, श्री गणेशजी पाटील असतील, वासुदेवजी जोशी साहेब असतील आणि ग्रामपंचायत सांगोडे कोंडरीचे सरपंच माजी बाळरामजी पावशे साहेब, त्यासोबत मांडागावचे उद्योजक मनोजदादा पाटील असतील, गिरीशदादा भोय असतील, GB वॉरियर्स ग्रुपचे अध्यक्ष मान्य श्री साईनाथदादा भोईर असतील, हेमंतजी केने असतील, अनिलजी गायकर, उत्तमजी पाटील, असदीपजी पावले, त्यासोबत अंकुशजी पाटील, अविनाशदादा भोईर, नरेशजी टेकडीकर, नसीमजी पावले, अभिमन्यू पाटील साहेब, त्यासोबत राजेंद्र वामन मगर साहेब आणि महेशदादा इगडे, टिटवाला शानबान शान, त्यासोबत शनेश्वरजी सुतार, गणेशजी गायकर, मोरेश्वरजी पाटील साहेब. एवढे फटका सुरेखा इनफिल्डला बीट करतोय चेंडू, वेगाने चेंडू जातोय आणि जाईल सीमा पार 4 धावांसाठी. आणखी एक येतोय चौकार. वकीफच्या बाटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडीच तोड उत्तर दिलं जातं इथे. बॅटिंग मजबूत आहे मित्रांनो. वकीफ सारखा धाकड फलंदाज अजून श्रुतिक रॉयल संघामध्ये आहे, त्याच्या खांद्यावर भली मोठी जबाबदारी आहे. अटॅकर शॉटअंबूचा फटका, देखना स्ट्रोक. ओ हो, झेप घेतली होती ते कुणालने. कुणाल यासाठी ओळखला जातो, यासाठी जाणला जातो मित्रांनो कुणाल. आणि पाहायला गेलं तर बघता बघता 2 धाबा एकपटल्या. 2च्या मदतीने तुषार सर धावसंख्या 22. लॉट्स ऑफ फर्स्ट विकेट डाऊन. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 8 षटकं कशा प्रकारे फेकतील आणि 8 षटकामध्ये किती धाबा जमवतील हे लक्ष मोडीत काढत असताना शॉट अंबोलचा फटका फसलाय का तिथे? क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेप घेतली होती, परंतु चेंडू निसटला. बलिदान, जीवनदान, जमिनीला दान दिला चेंडू. कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचा प्रभाव खूप आहे तुषार सर जर विचार केला आणि प्रबुद्ध कांबळे सर, आपण पाहतोय की अशा मार्च आणि एप्रिलच्या जेव्हा महिन्यामध्ये क्रिकेट खेळलं जातं तेव्हा नाईटच्या स्वरूपात जास्त टुर्नामेंट पाहायला मिळतात, परंतु विचार केला तर इथे डे फॉर्मॅटनुसार क्रिकेट खेळलं जात आहे. दरम्यान फटका सुरेख आहे, लॉंग ऑनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, शाकिब होते, वकीफचे बंधुराज आहेत. पण काय निर्णय? नो चेंडू आहे का? यस, नो चेंडू. बाय 1 गेट 1 फ्री. 2 नंतर 1 नोची धाव देखील जोडली जाईल आता.
यावरी फटका सुरेख आहे आणि चेंडू सीमा पार. शॉर्ट पुलचा फटका नजाकत दाखवली आणि पंचांचा इशारा षटकार. हा चेंडू पापा लागेल का पंचांना. 1 फॉर दी ओव्हर दिलाय तिथे. पंचांचं डिसिजन आहे, लक्षात घ्या. आपण गैरवर्तन करू नका, कारण आपले जे पंच आहेत ते अनेक टुर्नामेंटमध्ये पंचगिरी करत असतात, त्यांना देखील माहिती आहे. स्क्वेअर लेग पंच देखील आहेत तिथे. शॉर्ट पुलचा फटका आहे, फसलाय का? राजू गायकर पोहोचतील का तिथे? एवढी फिटनेस आज राहिली नाही राजू गायकरची, परंतु विचार केला तर एक चांगला झेल देखील त्यांनी टिपला. आज एक हाती किल्ला लढवलाय राजू गायकर यांनी, कारण अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये. राजू गायकर, रिमेंबर दिस नेम. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावफलकावर जोडली जाते. अजून भरपूर लांबलचक पल्ला पूर्ण करायचा आहे. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. अनेक मोठे फटके खेळावे लागतील. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? वकीप मध्ये ती क्षमता आहे. अजून बॅट्समन आहेत चित्रिक रॉयल्स या संघामध्ये. वकीब पावले यांचा हा संघ. वकीब पावले यांनी जेव्हा संघ उभारला, जेव्हा आयकॉनची निवड करायची होती, तेव्हा भावेश पाटीलची निवड त्यांनी केली होती. कारण भावेश म्हटल्यानंतर सांगोडे गावामध्ये एक स्टार क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील भावेशने आपला दबदबा कायम ठेवला. त्यासोबत त्याने ओराम क्रिकेटमध्ये जेव्हा पदार्पण केलं, तेव्हा सांगोडे गावामध्ये एक्सप्रेस गोलंदाज नव्हते. गतीमध्ये कुठेतरी जी वाढ केली ती भावेशने केली. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ केतन देखील जोडले, प्रवीण देखील जोडले. असे अनेक गोलंदाज, निखिल पाटील देखील त्यासोबत भरत पाटील असतील. बॉलर नेम राहुल आहे का? राहुल, यस. वाईट बॉल आहे, पंचाचा इशारा आलाय. धावसंख्या 35 या आकड्यावर पाहायला मिळते. फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु किती धावा मिळतील? एकच धाव आतापर्यंत जोडली गेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी फटका सुरेख आहे, चेंडू सीमा पार जाईल का? आणि त्याचं उत्तर येतोय चौकार. वकीपची बॅट दाबली आहे खऱ्या अर्थानं.
अतिशय दर्जेदार खेळ. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट कशाला म्हटलं जातं, संघाचा संघ मालक ऑन फायर झालाय. नवसंख्या 40 या आकड्यावर पाहायला मिळते. चौकार आला. अजून काही चेंडू शेष आहेत. 4 चेंडू शेष आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी फटका सुंदर आहे. उत्तुंग खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि गोल्डन विकेट आहे मॅचची. तिथे फलंदाज वकी पावले आता माघारी पडतोय. कुणालने चांगला झेल टिपला तिथे. अतिशय सुंदर झेल कुणाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. न्यू बॅटर कोण दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. रितेश दाखल होतोय. न्यू बॅटर रितेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे मित्रांनो. परंतु रितेश आता थोडासा उशीर झालाय की काय, कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तसं चित्र पाहायला मिळतंय. यावेळी मात्र फॉम्बलिंग झाली आहे का मैदानाच्या आतमध्ये. तिथे चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, चेंडू निसटतोय हातातून. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्यात. चार चेंडू 42 धाबा दाखल का बर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ओढतो स्टंप्स समोरच्या दिशेनं. नेत्रदीपक लाजवाब फटका सुरेख आणि चेंडू सीमा पार. येतो षटकार. क्लास फटका होता. दर्जेदार फटका होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाज गोलंदाजी करतो आणि वेगाला त्या गतीला कल्पकतेने उत्तर दिलाय फलंदाज रितेशनं. वासुंद्री गावचा ब्रँड दाखवला तिथे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपली आडवी बॅट फिरवली. हा चेंडू सुंदर आहे. चेंडू जसा पडला तसा निघून गेला. षटक समाप्तीचा इशारा राम जाधव सरांच्या माध्यमातून मुख्य पंचांच्या भूमिकेत. खऱ्या अर्थाने खूप सारी मेहनत घेतली नवतरुणांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. त्यामध्ये मी प्रमुख नाव नक्कीच घेईन. मोरेश्वर पाटील असतील आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मित्रांनो जी गोष्ट कोणाच्या नजरेमध्ये येत नाही ती गोष्ट मात्र त्यांच्या नजरेतून गेली. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी तीक्ष्ण नजर ठेवून कुठेतरी या टुर्नामेंटमध्ये आपलं जे योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न केला. रात्री देखील आमच्या सोबत होते ते राजू गायकर असतील, रामदादा जाधव असतील, वकी पावले असतील, भावेश असेल, रितेश असतील, केतन सुतार असतील, प्रवीण असेल, रोशन पाटील. प्रत्येक खेळाडूने प्रत्येक व्यक्तिमत्वाने मेहनत घेतली या टुर्नामेंटला यशस्वी करण्याकरता. मिलिंद सुतारचं नाव विसरून चालणार नाही मित्रांनो. परंतु आज थोडेसे उशीर आले होते ते. पारा हाय झाला होता. स्कोर कार्डवर धाबा आपण पाहतोय 48-48 धाबा. चेतन पाटील असतील, भूषण पाटील, नयन, अभिषेक यांनी सर्वांनी मेहनत घेतली मित्रांनो. निशांत पाटील देखील होते. पहिला चेंडू सुजितचा. सेकंड स्पेल मध्ये आलाय सुजित. वैयक्तिक दुसरं षटक आलतोय तिथे मात्र थोडासा फंबल होतोय आणि दरम्यान किती धाबा एकवडतील. 3 धाबा तब्बल एकवडल्या. क्या बात आहे. अतिशय सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट. तीन धाबा पलून काढणं तेवढं सोपं काम नाही कारण उन्हाचा प्रभाव अतिशय वाढला जातोय.
हाय टेम्परेचरमध्ये एनर्जी बेस्ट होती या खेळाडूंची, परंतु जिद्द चिकाटी आणि मेहनत याचं दुसरं नाव क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटसाठी कुसबी मिलिंद सुतारने त्यांच्या पायाला देखील इजा करून घेतली आहे क्रिकेटमुळेच. यावेळी मात्र स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. वाईटचा इशारा आलाय. चला लक्षात घ्या, पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न किंवा पंचांच्या निर्णयावर जर गालबोट लावण्याचा प्रयत्न कराल, कुठेतरी चुकीचं वर्तन करू नका, कारण त्या खेळाडूला स्पर्धेमधनं बॅन देखील केलं जाऊ शकतं. ही स्पर्धा मित्रांनो तेवढ्या मेहनतीने भरवली गेली आहे. चुकीचं वर्तन करू नका. दरम्यान मात्र झेलची संधी हिसकावून घेतली, परिस्थितीवर मात करता आली नाही आणि चेंडू मात्र भूमीला दान झाला. बिग विकेट डाऊन झाली असती, आणखी एक मोठा धक्का लागला असता. तर नक्की जेव्हा नियमावली बनवली गेली या स्पर्धेची, तेव्हा त्या नियमावलीमध्ये एक गोष्ट ॲड केली गेली होती की जो पंच कोणी असेल त्या पंचावर दबाव आणण्याचा प्रयत्न किंवा त्या पंचांना गालबोट करण्याचा प्रयत्न जर केला, त्या खेळाडूवर लगेचच मैदानात तिथे जागच्या जागी मात्र त्याच्यावर आक्षेप घेतला जाईल. लक्षात घ्या. शॉर्ट आंपूचा फटका बॅटच्या रडारमध्ये आला नाही. इनफिल्डमध्ये पकडला जाईल का? इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक सूरज बुट्टू हा देखील एक स्टार खेळाडू आहे मित्रांनो, कुंडेरी गावचा. फटका सुरेख, बॅटचा पेस कोल्ला आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. षटकार येतोय, अजूनही रितेश थांबत नाहीये. बॅटिंग जबरदस्त झाली मैदानाच्या आतमध्ये रितेशच्या माध्यमातून. षटकाराने आता 60 धाबा कंप्लीट केले आहेत. फाईट खूप चांगली दिली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील फाईट दिली होती. मिलिंद सुतार मी जास्त व्यक्त करत असतील. शॉर्ट अंबूलचा फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते आणि पकडला झेल. समाप्त झालाय रितेश सखेल. अंतिम चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फरान येतोय. वासुंदरीचा खेळाडू आहे मित्रांनो. फरानवर वर्णी लागली होती. वक्की पावलेचा विश्वास कायम ठेवेल का खेळाडू? कारण अजूनही हा नॉकआउटचा सामना नाही आहे. जरी हा सामना हरले तरी यानंतर एक विनरची फाईट होईल आणि त्याच्यानंतर एक लुझरची फाईट देखील होईल. कुठेतरी 2 सामने या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला अजून खेळायला मिळतील. इथून जर जो संघ हारेल तो मात्र ओके ब्रदर्स आई गावदेवी सांगोडे संघाशी बिग फाईट देईल आणि विनरचा जो संघ असेल तो MM11 सायका दिवाना सांगोडे संघाशी दोनात करणार आहे. आपली फटका सुरेख आहे. फरानने दाखवलं जरी हा सामना संपलेला असला तरी माझ्यातील खेळ अजून संपलेला नाहीये. चेंडू सीमा पार पाठवून दिला आणि ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. धाबा. धावफलकावर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच, कारण आपल्याला ड्रिंक्स ब्रेक्सला जास्ती वेळ घेऊन द्यायचा नाहीये. 2 मिनिटाचा कालावधी असेल. पाणी लगेच घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू जे प्लेयर गेले नैतिक 11चे सर्वांना पाणी द्या, अंपायर्सला देखील, आणि लगेचच आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. पाणी पिल्यानंतर जास्त वेळ ब्रेक घेऊ नका. तर लक्षात घ्या 40+ जे 3 सामने आपण खेळणार आहोत, 2 सामने म्हणजे 3 संघ आहेत. सांगोड्याचा एक संघ असेल, वासुंदरीचा एक संघ आणि कोंढेरीचा एक संघ असेल. अंतिम दिवसामध्ये आपण मधल्या वेळेमध्ये ते सामने खेळणार आहोत. तर जे 40+ खेळाडू इंटरेस्टेड आहेत त्यांनी सराव चालू ठेवा आणि आपली प्लेइंग लिस्ट लवकरात लवकर येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये आपण पाठवा. वासुंदरी संघ असेल, कोंढेरी संघ असेल आणि सांगोडे संघ असेल. राम जाधव काय सांगण्याचा प्रयत्न करतायत? वासुंदरी संघ थोडासा त्यांचं बिझी शेड्यूल आहे म्हणून ते उपस्थित नसतील. सांगोडे बनाम कोंढेरी असा सामना होईल. तर धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 66. 4 षटकामध्ये 66 धावा जोडल्या.
नक्कीच ओके ब्रदर्सला एक मोठा झटका दिला. काय जादू केली मोहन सुतार यांनी समजलं नाही. सुजित सारखा मोठा मासा आज त्यांच्या ताफ्यात नाहीये. इंजर्ड झाला, कुठेतरी अपघात झाला होता त्याचा आणि ओके ब्रदर्सला लागणारा मोठा फटका होता. सामना कुठेतरी खेळण्याआधीच सामना लो झाला, हे मुख्य कारण होतं. कारण MM11 सायका देवाना म्हटल्यानंतर मोहन सुतारची ती टेक्निकल गेम तिथे पाहायला मिळाली. मिलिंद सुतार त्यांच्या सोबतीने होते, दोन्ही किलर्स होते सांगोडे गावचे. परंतु डेफिनेटली बाउन्स बॅक ओके ब्रदर्स गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे. हा संघ सहजासहजी हार मारणार नाही मित्रांनो. जेव्हा क्वालिफायर राऊंडमध्ये दोन संघ निघतील तेव्हा कुठेतरी ओके ब्रदर्स संघ पाहायला मिळेल का? MM11ने दावेदारी पेश केली, यापुढील एक सामना जिंकायचा आहे त्याने आणि जर सामना जिंकला तर क्वालिफाय होतील, हारला तर आणखी एक सामन्यासाठी त्यांना थांबावं लागेल. ओके ब्रदर्ससाठी डू ऑर डाय मॅच असेल नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅचमध्ये जर ते पराजित झाले तर या स्पर्धेतून टाटा बाय बाय. आयोजकांच्या भूमिकेत त्यांना कामगिरी करावी लागेल निश्चित आहे, परंतु हम भी किसी से कम नाही. प्रवीण सुतार, श्याम पंडित ते तिथे आहेत, इथन सुतार, तन्मय पाटील, भूषण पाटील, अभिषेक पाटील, त्यानंतर रोहित असतील, वैभव असतील, विकी पाटील अनेक खेळाडू आहेत मित्रांनो. मी सुतारने देखील थोडीशी दावेदारी पेश केली होती, परंतु कुठेतरी धाबा जास्ती होत्या. उलटा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जमवलाय तिथे. स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन आहे. सेकंड स्पेलमध्ये राहुलला इन्व्हाइट केलं. सांघिक पाहायला गेलं तर 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर राहुल पाहायला मिळतोय. बॅकिंग एंडवर फरान, आपली फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक शाकी पोचले आणि पकडला देखील. तिथे मात्र आता मैदान सोडावं लागणाऱ्या खेळाडूला विकेटचं पतन झालंय. फरान बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच रोशन पाटील. मित्रांनो मैदान आता स्वागत करीत असेल रोशन पाटीलचं. अनेक पाठीराखे, अनेक प्रेक्षक वर्ग, अनेक फॅन क्लब त्याचा आहे. रितेश पाटीलने आवाज केला, प्रत्येकी षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज रोशन पाटीलसाठी आणि माझ्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी एक कोल्ड्रिंक त्याला हेल मिळेल. आणि मोहन सुतार यांच्या माध्यमातून टाकीचा फटका जर आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. वाईट चेंडू आहे, नक्कीच चेंडू पाहावा लागेल. रोशन सारखा बलाढ्य खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये आला, कुठेतरी गोलंदाजाला देखील पाहावं लागतंय. मोहन सुतारने जर रोशन पाटीलने जर टाकीला षटकार मारला टाकीच्या रिझन मध्ये, तर मोहन सुतार यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. यावेळी मात्र टाकीला प्रहार केलाय. चेंडू वन बाउन्स जातो सीमा पार. येतोय हा चौकार. स्विच हिट मारलं तर मिलिंद सुतार यांच्याकडनं 500 आहेत. षटकार खोदून काढला चेंडूला. जबाबदारी आहे रोशन पाटीलवर. रोशन पाटीलचा खेळ थोडासा आता मागासलाय मित्रांनो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, परंतु प्रॅक्टिस त्यांची नाहीये. आणि नो चेंडू देखील घोषित केला पंचांच्या माध्यमातून. चला लगेच राजू गायकर, चर्चा नको तिथे. आपण चांगले खेळाडू आहात, जो पंच डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल, कारण राम जाधवकडे पंचगिरीचा अनेक मॅचेसचा अनुभव आहे. मी पाहिलंय. आपण यूट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून देखील सामना संपल्यानंतर पहा मित्रांनो. पंचगिरी सुरू आहे,
मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम अंपायरिंग केली आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. फ्रीड बॉल ओव्हर द स्टंप्सने पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हता. सूरज तिथे पोहोचलाय. फंबलिंग झाली आहे आणि 2 धावा दरम्यान एक बदल्या. 75 धावा धावफलकावर झलकावल्यात. तर नक्कीच गणेशजी गायकर असतील, मोरेश्वरजी पाटील साहेब असतील, हरेश्वर पाटील साहेब आपले टर्न करून खेळून काढलाय. फटका सुरेख आहे. प्रॉपर टायमिंग रोशन पाटीलचा क्लास आणि चेंडू सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौका. आपल्याला नक्कीच मच्छिंद्र गणपत सुतार साहेबांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली संपूर्ण स्पर्धेसाठी. बॉल बॉक्स लाभलेत आपल्याला रणजित केणे साहेबांच्या माध्यमातून. त्यासोबत आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची जी टीव्ही आहे ती जगन नाना पाटील कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आपल्याला लाभल्या आहेत या स्पर्धेसाठी. यावेळी बीमर चेंडू आहे. नो चेंडू आणि तिथे मात्र आता दंडित केलं पंचांच्या माध्यमातून. फ्रीड बॉल असेल. त्यानंतर बालरामजी पावशे साहेबांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह लाभले त्या संपूर्ण टुर्नामेंटसाठी. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे 4 धावा मिळतील का, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मैदानाच्या आतमध्ये. त्यासोबत जर विचार केला तर अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफीज लाभल्यात. त्यासोबत मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज मोरेश्वरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून लाभल्यात. श्री गणेश फॅब्रिकेशन. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. नक्कीच रेडीला लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. स्कोर कार्डवर धाबा दिल्यात 82 धाबा. 18 चेंडू 65 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अठरा चेंडू 65ची गरज. सामना जिंकण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले चूज केलाय. रोशन पाटील आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही. न्यू बॉलर तेजस गायकर, वेगवान गतीचा गोलंदाज. एक्सप्रेस ऑफ कोंढेरी, एक अतिशय अष्टपैलू असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका सुरेख आहे. गापमध्ये खेळून काढला. पंकज कंडाकलेच्या बॅटमधनं चौकार येतोय. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. आता 17 चेंडू मध्ये 61ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय श्रीतिक रॉयल्स या संघाच्या माध्यमातून. नैतिक स्पोर्ट्सचे संघमालक जितू केने आणि श्रीतिक रॉयल्सचे संघमालक वकी पावले. ओके ब्रदर्स गावदेवी स्पोर्ट्सचे उमेश सुतार आणि केतन सुतार. आणि MM स्पोर्ट्स सायका दिवानाचे मोरेश्वर पाटील असतील, मोहन सुतार असतील. चक्कर पाहायला मिळतो दरम्यान. फटका सुरेख आहे. पंकज ऑन फायर झालाय. चौकारानंतर षटकार एक पडतोय. चेंडू सोडून दिलाय. पंच आम्हाला सांगतील यस इट इज वाईट. लगेच स्टिकच्या बाहेर फेकला होता चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आता जोडली जाते. हे 2 फलंदाज खूप महत्वाचे आहेत. हे दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे.
फटका सूर्यका दरम्यान अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय शाकिबचे हात तिथे पोचले चेंडूवर. एकच धाब एक पडली जाते. रोशन पाटील आता स्ट्रायकिंग एंडवर. रोशनसाठी पारितोषिक ऑन आहे. रितेश पाटील यांनी ते पारितोषिक लावलंय षटकारासाठी 1000 रुपयांचा रोख कॅश प्राइज. आणि मिलिंद सुतार यांच्या माध्यमातून देखील आहे, परंतु रिबसचा फटका आला आणि त्यावर जर षटकार आला तरच त्या 500 मिळतील. मोहन सुतार यांच्या माध्यमातून देखील आहे, जर टाकीला चेंडू आदलला तर. समोरच्या दिशेने फटकाला जवाब आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाही. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. रोशनचा क्लास आणि चेंडू साधतो आहे. 4 धावांसाठी येतोय चौकार. एकोणपन्नास धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळीस क्या बात आहे. शॉर्ट टर्म पूल आणि त्या चटकारावर 1000 रुपयांची मोहर लावली. नोट काबीज केली आणि चेंडू सीमा पार. 6 धाबांसाठी येतोय षटकार. पाहायला गेलं तर रोशन पाटीलचा कालखंड त्याने गाजवला होता अंडराम क्रिकेटमध्ये, परंतु ओराम क्रिकेटमध्ये अजून त्याची इनिंग बाकी होती. हीच ती वेळ आहे रोशन, आणि रोशन ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी समोरच्या दिशेने बॅटची आउटसाइड एज लागून चेंडू चाललाय सीमा पार आणि येतो आणखी एक चौकार. दफलकावर आणि जिंकण्यासाठी अजून 12 चेंडू मध्ये 39. नक्कीच अजूनही हा सामना संपलेला नाही मित्रांनो. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दोन्ही संघ आता सामना पाहत असतील. ओके ब्रदर्स देखील सांगत असतील की कोणता संघ हरेल आणि आमच्याशी फाईट करेल, आणि पहिला सामना विनरचा होणार आहे. तर MM11 सायका दिवाना सांगोडे संघ देखील विचार करत असेल की नैतिक 11 की श्रुतिक रॉयल. 39 ची गरज आहे 12 चेंडू मध्ये. असं वाटलं होतं की एकतर्फी हा सामना रंगेल, परंतु सामना रंगवला. दैना उडवली गोलंदाजांची खऱ्या अर्थानं. श्रुतिक रॉयलच्या बॅटर्सनं रोशन पाटील आणि पंकज खंडागलेची ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरमध्ये पार्टनरशिप बिल्ड करते. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी हे दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे माहिती आहे. अटॅकर समोरच्या दिशेने फसला की काय. लॉलीपॉप तोंडात आणि चेंडू मात्र हातामध्ये. फटका फसला आणि शाकिबच्या नावावर पहिली सफल जायती. पंकज सारखा मोठा फलंदाज गार झालाय. विकेटची प्राप्ती. विशाल दिवे मॅन फ्रॉम वासुंद्री. एक काल विशाल दिवेने देखील वाजवला. अंडराम क्रिकेटमध्ये जेव्हा आम्ही गोलंदाजीला असायचो तेव्हा विशालची ती फटकेबाजी पाहायला मिळायची. नक्कीच विशाल दिवे मॅन फ्रॉम वासुंद्री अष्टपैलू क्रिकेटर मित्रांनो. आता त्याला कुठेतरी मिडल ऑर्डरमध्ये संघ मालकाने आणि संघ नायकाने जागा दिली आहे. इथून चांगला खेळ करावा लागेल. येणारे चेंडू आणि कुठेतरी विशालला
त्या चेंडूवर हल्ला चढवावा लागेल. कारण सामना पाहायला गेला तर आतापर्यंत झुकलेला आहे तो नैतिकच्या बाजूने आहे. पण तो श्रुतिक आपल्या बाजूने झुकवतील का? लॉलीपॉप चेंडू फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज फ्रायडे आहे आणि त्या फ्रायडेमध्ये देखील लॉलीपॉप स्वीकारले का जात नाहीये याचं प्रश्नचिन्ह सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आता दडलेला असेल. वाईट चेंडू. असं वाटतंय कुठेतरी की शाकिब वॉर्मअप पॅच खेळतो की काय वॉर्मअप करतो की काय मैदानाच्या आतमध्ये. गती कमी असली तरी टप्पा अचूक फेकतोय. पुढचा बॉल. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला खेळून काढला. एक धाव एक पडली आणि दुसऱ्याचा प्रयत्न धावाची शक्यता आणि किती मिळतील अजून आणि जिथे कुठेतरी 2 धावा मिळाल्या असतात तिथे 3 धावा खर्च केल्यात. रोशन पाटीलला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होतोय कारण रोशनचा खेळ अप्रतिम राहिलाय. आदेश पाटील साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या संपूर्ण स्पर्धेसाठी. या आयोजनाबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं, सांगितलं की आयोजन खूप सुंदर आहे. शुभेच्छा आमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आणि या स्पर्धेतील आयोजकांना. कळवाईच्या दरम्यान फटका सुरेख आहे. शॉर्ट पूल केला तिथे कुणाल पाटील पोहोचले चेंडूवर आणि चेंडू चाललाय सीमा पार. आज रोशनचं नशीब चमकलाय आणि नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. कुठेतरी रोशनला वाटलं असेल की ओमी सुतारने देखील कुठेतरी फटके केले होते आणि मला देखील आज त्याला सांगायचं आहे की अजून माझ्यामधला खेळाडू जागा झालेला नाहीये आणि नक्कीच या मॅचमध्ये तो जागा होताना दिसेल. अतिशय सुरेख खेळ झाला रोशन पाटीलचा. 30 धाबांवर खेळतो रोशन पाटील. विजयासाठी अजून 31 धाबांची गरज आहे. विचितचा प्रयत्न होता तिथे. फटका निवडला होता तिथे परंतु फटका फसला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 31 धाबांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. फटका सुरेख आहे आणि चेंडू वन बाउन्स फॅन्स मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये जातोय. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. व्यवस्था आहे. जर गरज भासली तरच पंच तो रिव्ह्यू घेतील. परंतु पंचांनी पहिला आपला डिसिजन कळवा. कोणताही दबाव पंचांवर नाहीये लक्षात घ्या. स्पर्धेचे सर्व जे आयोजक कमिटी आहे आयोजन समिती आहे त्यांच्या माध्यमातून सूचना आली आहे इथे पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. 4 धावा आणि डिसिजन कळवा पंच. 4 धावा आहेत नक्कीच. षटक समाप्त झालाय. सहा चेंडू 27 ची गरज आहे. चला पास केला. विनंती असते राजू गायकर पास केला थोडस आपल्या खेळाडूंना सांगा कारण आपल्याकडे अजून पुढील सामने कव्हर करायचा वेळ नसेल. सहा चेंडू 27 ची गरज आहे. लक्षात घ्या प्रत्येक ओव्हरला पाणी घेऊन जाऊ नका मैदानाच्या आतमध्ये कारण आपल्याकडे बेल तेवढा नाहीये. किमान 2 षटकानंतर पाणी घेऊन गेलं तरी हरकत नाही जर हवं असेल तर कारण आपण 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक ठेवलाय.
27 धावांची गरज आमचे अत्यंत जवळचे मित्र ऋतिक केने आता बॉलिंग ट्रॅकवर स्लॉगवर अंतिम षटक संघाची मोठी जबाबदारी घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. 7 चेंडू 26 ची गरज. विशाल दिबेमध्ये क्षमता भरपूर टासून भरली आहे, परंतु या मॅच मध्ये 27 जर बनवल्या तर 0तून हिरो होण्याचा सफर पूर्ण करतील का? रोशन पाटील देखील थोडेसे वचकले होते. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पहिला चेंडू जाईल का सीमा पार? नो चेंडू फेकलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार व्हाईटच्या स्वरूपात. 4 आणि पंज खोलला. मुफ्त पॅकेट गिफ्ट इथे प्राप्त झालाय. व्हाईट +4 5 धाबा येतील. आता विजयासाठी 21 धाबांची गरज आहे. 22 धाबांची. 6 चेंडू आणि 22 27 ची गरज होती. 5 आल्यात. नो चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चालला. नशिबाची साथ आणि चौकार्या चेंडूवर येतात 5 धाबा. नेक्स्ट बॉल प्रिंट. नाहीत. मोठे फटके आले, जरूर चुका झाल्या गोलंदाजीमध्ये नैतिक 11 कोंढरी टीमच्या माध्यमातून, परंतु पुरेपूर समाचार घेण्याचं काम या बॅटर्सने केलं. रोशन पाटील एकतर्फी किल्ला लढवतो मैदानाच्या आतमध्ये. विशाल दिबेची साथ लाभली आहे त्याला. यावेळी बॅट फिरवली, आडवी बॅट फेकली होती. पहिला चेंडू फेकला इथे आता. आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. अजून सामना संपलेला नाही मित्रांनो. 5 चेंडू 17 धावांची गरज. रोशन पाटीलचा हेबा देबा करत असतील आता सर्व पाटील ओके श्रुतिक रॉयल्स या संघाचे. श्रुतिक रॉयल वासुंद्री या संघ दमदार स्थितीमध्ये आहे. मजेदार सामना रंगतोय. हा थरारा मित्रांनो सांगोडा कोंडेरी वासुंद्री 3PL धमाका प्रीमियर लीग 2025 सीझन 1 पर्व पहिला आणि संकल्पना. जेव्हा 3 वर्षापूर्वी कुठेतरी रात्रीमध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नातून सत्यामध्ये ही स्पर्धा उतरवली गेली. इथे मात्र फटका सुरेख आहे. शाकिब पोचले आणि आणखी एक नो चेंडू. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? नो नो आणि नो. इथे मात्र यस म्हणून काय पाहायला मिळत नाही. आणखी एक फ्री बॉल. हा थरारा मित्रांनो सांगोडे कोंडेरी आणि वासुंद्री प्रीमियर लीग 2025 चा सीझन 1 चा हा दुसरा सामना आणि जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन स्ट्राइक रोशन पाटील. ॲप ट्रॅकर भिडकावून दिला. रोशन पाटील आज थांबणार नाही. रोशनच्या बॅटमधनं या मॅच मध्ये आता शंकरनाथ फुंकला षटकार येतोय. जर हा सामना आवडला आणि आवाज होऊन जाऊ दे मित्रांनो. क्या बात आहे. तर जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 40 धावांवर खेळतो रोशन पाटील.
अर्धशतकापासून 10 अंक दूर आहे आणि 2 मोठे फटके आणि या टुर्नामेंट मधील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का रोशन पाटीलच्या बॅट मधनं. चला 4 चेंडू 9ची गरज आहे. जास्त वेळ आपण घेत आहे नैतिक 11 कोंडेरी संघ. सुजित राजू गायकर जितू केने साहेबांना विनंती असेल आपण एवढा वेळ घेऊ नका कारण प्रत्येक चेंडूवर एवढा वेळ आपण देऊ शकणार नाही. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आली आहे. आता पंच आपण लगेच सांगा कारण वेळ तेवढा आपल्याकडे नाहीये. क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर लक्षात घ्या शॅडो येता कामाने पिचवर. हा नियम असतो क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. जेव्हा सिली पॉइंटला सिली मिडऑफला किंवा कुठे खेळाडू उपस्थित असतो तेव्हा जी शॅडो असते ती केलपट्टीवर येता कामाने अन्यथा चेंडू नो घोषित केला जाईल. याच्याकडे लक्ष द्या. चार चेंडू 9ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋतिक. यावेळी मात्र गुडला टेक और रोशन पाटील बोलताय तमाशा देख. चेंडू सीमारेषा पार येतो षटकार. तीन धावांची गरज आणि अर्धशतकासाठी 4 धावांची गरज रोशन पाटीलला. हा विजय रोशन पाटीलचा असेल का. नो बॉल आहे. आणखी एक खराब चेंडू आणि इथे सामना आता पूर्णपणे आता मध्ये आलाय तो म्हणजेच श्रीतिक रॉयल्स या संघाच्या. फ्रीड बॉल असेल. 2 धावांची गरज आहे विजयासाठी आणि 4 धावांची गरज आहे रोशन पाटीलच्या त्या अर्धशतकासाठी. फटका सुरेख आणि रोशन पाटीलचा अर्धशतक. सामना विरलाय मॅच मध्ये. बॅट वरती काय रोशन पाटील एकतर्फी किल्ला लढवला आणि हा सामना जिंकून दिला आपल्या संघाला. अभिनंदन श्रुतिक रॉयल्स वासुंद्री. अभिनंदन रोशन पाटील. अभिनंदन भावेश पाटील आणि अभिनंदन वकीफ पावले. क्या बात है. डीजे प्लीज.